Hello student, welcome in Vigner coaching classes. In this video, we discuss about the first chapter of the geometry similarity. In this first chapter, we start the first point, ratio of area of two triangle. तर पहा, आपण नावापासून चालू करूया. तर आपल्याला सर्वांना माहिती रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे तुम्ही असं पाहिलं असेल 3:4 किंवा 3/4 हे पाहिलं असेल. मग आपल्याला रेशो पाहायचंय, पण कोणाचा रेशो पाहायचा आहे? एरिया ऑफ टू ट्रायंगल. म्हणजेच काय करायचा, दोन ट्रायंगल दिलेले असतील, त्या दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा. पहिल्या ट्रायंगलचा एरिया आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया, ह्या दोघांचं काय करायचं, डिव्हिजन करायचं किंवा ह्या पद्धतीने लिहायचं, फर्स्ट ट्रायंगल एरिया ऍज टू सेकंड ट्रायंगलचा एरिया. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा त्यासाठी फॉर्म्युला माहित पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल, सपोज एरिया ऑफ ट्रायंगल आपण घेतला एबीसी, त्याचा फॉर्म्युला काय येतो? 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. हे आपल्या प्रत्येकाला माहिती. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. तर पहा, ह्या पॉइंटवरती आपल्याला 4 केस भेटलेले आहेत. तर 4 केसमध्ये काय करायचं, आपल्याला प्रत्येक केसमध्ये 2 ट्रायंगल दिलेले आहेत, त्या 2 ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि त्यांचा रेशो पाहायचा. तर आपण पहिली केस स्टार्ट करूया. पहिली केस अशी आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट. म्हणजे पहा, आता इथे 2 फिगर दिल्यात. एक दिलाय ट्रायंगल एबीसी, दुसरा दिलाय ट्रायंगल पीक्यूआर. तर पहा, मी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की ट्रायंगलचे बेस आणि हाईट कशी आयडेंटिफाय करायची. जे डायरेक्ट ही व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पहिली या आधीची व्हिडिओ पहा, बेस आणि हाईट कशी फाइंड करायची ट्रायंगल मधले, त्यावरती एक व्हिडिओ बनवलेली, ती पहा. त्यानंतर तुम्ही ही व्हिडिओ पहा. तर पहा, इथे ॲक्युटँगल ट्रायंगल दिलेला आहे पहिला एबीसी. ठीक आहे. तर याच्यामध्ये हाईट कोणती असेल? एडी, आणि बेस कोणता असेल? बीसी. तिकडे पहा, हाईट कोणती असेल? पीएस, आणि बेस कोणता असेल? क्यूआर. तर पहा, ह्या ट्रायंगलची हाईट एडी आणि त्या ट्रायंगलची हाईट पीएस डिफरंट आहे. सेम ह्या ट्रायंगलचा बेस बीसी आणि त्या ट्रायंगलचा बेस क्यूआर डिफरंट आहे. मग केस काय आहे? फर्स्ट, ट्रायंगल्स हॅव्हिंग डिफरंट बेस अँड हाईट. तर आपल्याला काय करायचंय, दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढायचा. एरिया काढून त्यांचा काय करायचं, आपल्याला रेशो घ्यायचा. मग चला आपण स्टार्ट करूया फर्स्ट ट्रायंगलचा. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. मग इथे बेस कोणता आहे? एबीसी ट्रायंगलचा बेस कोणता आहे बाळांनो? बीसी, आणि त्यावेळेस हाईट कोणती आहे? एडी. ओके. नेक्स्ट घेऊया आपण दुसरा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय पीक्यूआरचा बेस कोणता आहे पहा? क्यूआर, आणि हाईट कोणती येईल? पीएस. ठीक आहे. मग इथे काय? क्यूआर मल्टिप्लाय पीएस. तर पहा, हा फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, हा सेकंड ट्रायंगलचा एरिया, आणि आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा रेशो घ्यायचा आहे. रेशो म्हणजे काय करायचं, आपल्याला याचं डिव्हिजन करायचं. मग पहा, इथे काय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू, पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा काय फॉर्म्युला आहे आपला? 1/2 मल्टिप्लाय बीसी मल्टिप्लाय एडी. सेम खाली 1/2 मल्टिप्लाय क्यूआर मल्टिप्लाय पीएस. ओके. आपण काय केलं, 2 ट्रायंगलचा एरिया काढला, त्या 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेतला. मग आता इथे काय कट होत आहे? 1/2 काय होणार? इथे कट होणार आहे. मग इथं रिमेनिंग काय राहिलं पहा? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी मल्टिप्लाय एडी अपॉन क्यूआर मल्टिप्लाय पीएस. याला मी थोडं फॉर्म्युला टाइप मध्ये मॉडिफाय करूया आपण. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, याला आपण असं घेऊया A1 अपॉन A2. A1 मीन्स एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड A2 मीन्स एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू काय? बीसी. बघा, बीसी काय? पहिल्या ट्रायंगलचा बेस, आणि एडी काय? पहिल्या ट्रायंगलची हाईट. मग इथे मी काय म्हणणार, बीसीला मी कन्सिडर करतो B1. B1 मीन्स बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, अँड एडी इज द H1 दॅट इज हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल. सिमिलर खाली काय पहा, क्यूआर हा काय? दुसऱ्या ट्रायंगलचा बेस, अँड पीएस काय? दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. मग इथे काय? B2 मल्टिप्लाय H2. इथे आपला हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय H1 अपॉन B2 मल्टिप्लाय H2. हे आपण जॉमेट्रीच्या भाषेमध्ये किंवा स्टेटमेंट थ्रू पाहूया. तर पहा, ही आडव्या लाईनला आपण काय बोलतो बाळांनो? रेशो. हो की नाही? याला स्टार्टिंगला सांगितलं होतं मी, A1 ऍज टू A2 लिहा किंवा A1 अपॉन A2 लिहा. ओके. हा काय? रेशो. तर मी हे कसं रीड करणार पहा, मी या आडव्या लाईनला बोलणार रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. पहा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू
इज इक्वल टू, पुन्हा एकदा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू, परत पार्टिकल लाईन आली, रेशो ऑफ आणि मल्टिप्लाय काय बोलतो आपण, एक दुसरा एक वर्ड आहे मल्टिप्लाय साठी, प्रॉडक्ट. मग पहा, इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. मग स्टेटमेंट पहा काय आलं, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ओके, तर ही आहे आपली केस फर्स्ट. नेक्स्ट घेऊया आपण केस सेकंड, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. आता पहा, इथं परत मी दोन ट्रायंगल घेतलेले आहेत. पहिला ट्रायंगल कन्सिडर करा ABC. ABC पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. फक्त ABCच इमॅजिन करा. हे पहा, ह्या पद्धतीने असेल ABC, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, तर इथे हाईट कोणती येईल पहा, हाईट येईल AB आणि बेस येईल BC. ओके, सेम दुसरा एक ट्रायंगल पहा त्या साईडचा ABD, ABD, हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे पहा, हाईट कोणती येईल AB आणि बेस कोणता येईल BD. ओके, तर ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट पहा, पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे AB, दुसऱ्या ट्रायंगलची सुद्धा हाईट काय आहे AB. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे, म्हणून आपले केस नंबर 2 स्टार्ट होते, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. ठीक आहे, मग इथे सुद्धा काय करायचं, पहिल्या ट्रायंगलचा एरिया घ्यायचा, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया घ्यायचा, त्या दोघांचं डिव्हिजन करायचं आणि एक फॉर्म्युला तयार होईल, तो पाहायचा. मग चला पाहूया आपण. फर्स्ट ट्रायंगल घेऊ आपण, एरिया ऑफ ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलचं नाव काय पहा, ABC. मी इथे काढलेलं आहे पहा सेपरेट. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. मग बेस काय ह्या ट्रायंगलचा, पहिल्या ट्रायंगलचा बेस काय बाळांनो, BC, आणि हाईट कोणती आहे AD. पहा, पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे BC, हाईट कोणती AD. इथे पहा BC आणि AB, BC आणि AB. पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे AB. ओके, सेम आता घेऊया आपण दुसरा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. दुसरा ट्रायंगलचं नाव पहा काय, ABD. एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय पहिल्या ट्रायंगलचा बेस, आता दुसऱ्या ट्रायंगलचा बेस बघा कोणता आहे BD, अँड हाईट कोणती येईल AB. दुसरा ट्रायंगलचा बेस कोणता येईल मुलांनो, BD मल्टिप्लाय हाईट कोणती येईल AB. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढला आपण, दुसरा ट्रायंगलचा एरिया काढला. आता काय करायचं आपल्याला, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा, म्हणजे डिव्हिजन करायचं. म्हणजेच काय सांगा इथे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय BC मल्टिप्लाय AB अपॉन 1/2 मल्टिप्लाय BD मल्टिप्लाय AB. आता इथे काय कॅन्सल होणार पहा, 1/2 कॅन्सल, AB कॅन्सल, उरलं काय बाळांनो, BC अपॉन BD. BC काय, फर्स्ट ट्रायंगलचा बेस, आणि BD काय, सेकंड ट्रायंगलचा बेस. म्हणजे तिथं फॉर्म्युला काय तयार होईल पहा, मग आधीच्या म्हणे A1 अपॉन A2, A1 मीन्स एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, A2 मीन्स एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल, इज इक्वल टू BC इज द बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, दॅट इज B1 अपॉन B2 म्हणजेच BD. इफ हे कधी असेल, इफ H1 इज इक्वल टू H2. पहा इथे स्टेटमेंट कसं बोलायचं आता आपण, परत ही आडवी लाईन, त्याला काय बोलायचं आपण, रेशो ऑफ A1 अपॉन A2 म्हणजे काय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. पहा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. नीट पहा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू, परत लाईन आली पहा, इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. परत एकदा पहा, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. तर हे होता केस नंबर 2, ट्रायंगल्स हॅव्हिंग द सेम हाईट. नेक्स्ट पाहूया आपण ट्रायंगल्स हॅव्हिंग द सेम बेसेस. तर पहा आता इथे मी दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. एक पाहणार ट्रायंगल ABC. तुम्ही फक्त ट्रायंगल ABCचा विचार करा. हे पहा, ABC ट्रायंगल, जो मोठा ट्रायंगल तुम्हाला ह्या पद्धतीने दिसतोय, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, त्याची हाईट कोणती असेल रे पहा, AD. पहा, ही हाईट असेल. फक्त ABCचा विचार करा, आतमध्ये दुसरं काही नाही असं कन्सिडर करा. फक्त ABC आणि ही त्याची हाईट AD, आणि बेस कोणता असेल
बीसी. ठीक आहे. दुसरा ट्रायंगल पहा. दुसरा ट्रायंगल आपल्याला पाहिजे आहे ट्रायंगल बीईसी किंवा ईबीसी. पहा ईबीसी ह्या पद्धतीने दिसतोय ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि त्याची हाईट इथे दिसते पहा ईएफ. ईएफ काय इथे हाईट आणि त्यावेळेस बेस कोणता असेल बीसी. परत एकदा पहा जो मोठा ट्रायंगल आहे एबीसी त्याची हाईट कोणती होती एडी आणि बेस कोणता होता बीसी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ईबीसी त्याची हाईट कोणती होती ईएफ आणि बेस कोणता होता बीसी. दोन्ही ट्रायंगलचं काय सेम आहे बेस सेम आहे म्हणून मी नाव काय दिलंय ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसिस. इथे पण काय करायचं पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढा दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काढा आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचं डिव्हिजन करूया आपण. चला आपण घेऊया पहिला ट्रायंगल घेऊ आपण. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. बेस कोणता आहे इथे बीसी आणि हाईट कोणती आहे एडी. पहा बेस कोणता आहे बीसी हाईट कोणती आहे एडी. दुसरा ट्रायंगल पहा एरिया ऑफ ट्रायंगल EBC इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस कोणता येईल पहा बीसी आणि हाईट कोणती येईल ईएफ. बेस कोणता येणार इथे बीसी मल्टिप्लाय ईएफ आणि ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायचंय. म्हणजेच काय पहा इथं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल EBC इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बीसी मल्टिप्लाय एडी अपॉन 1/2 मल्टिप्लाय बीसी मल्टिप्लाय ईएफ. पहा इथे 1/2 कॅन्सल बीसी बीसी कॅन्सल उरलं काय एडी अपॉन ईएफ. म्हणजे आता ही फॉर्म्युला थ्रू जाऊ आपण. चला A1 अपॉन A2 इथे पहा एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू उरले काय इथे एडी अपॉन ईएफ. एडी काय फर्स्ट ट्रायंगलची हाईट आणि ईएफ काय सेकंड ट्रायंगलची हाईट. म्हणजेच इथे काय असणार आहे H1 मीन्स द हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इट इज द हाईट ऑफ द सेकंड ट्रायंगल. पण हे कधी असतं इफ B1 इज इक्वल टू B2. ठीक आहे. मग इथे एक फॉर्म्युला तयार झाला पहा A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2 इफ B1 इज इक्वल टू B2. स्टेटमेंट काय तयार होईल मग इथे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. आधीचं स्टेटमेंट पहा आधीचं स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट जवळपास सेमच आहे. आधी स्टेटमेंट मध्ये काय होतं रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हिअर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे होतं आपल्या केस नंबर 3. ठीक आहे. तर आता आपण पाहूया केस नंबर 4 ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस अँड सेम हाईट. याच्या आधी आपण एक पॉईंट समजून घेऊया. सपोज दोन लाईन ह्या पॅरलल आहे. सपोज ही एक लाईन आहे ही एक लाईन ह्या एकमेकाला कशा आहेत पॅरलल आहे. तर ह्या दोन पॅरल लाईन मध्ये मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे. हे असे मी 4-5 परपेंडिक्युलर ड्रॉ केले. ठीक आहे. तर समजा हा पहिला परपेंडिक्युलर आहे 5 सेंटीमीटर. तर हे सर्व परपेंडिक्युलर कसे असणार आहेत 5 सेंटीमीटर. म्हणजेच मला सांगायचं काय समजा दोन लाईन जर पॅरल असेल तर त्याच्यामध्ये जेवढे परपेंडिक्युलर असतात ते सगळे कसे असतात इक्वल असतात. मग आता पहा इथे ही एक फिगर घेतली यामध्ये एडी पॅरलल बीसी आहे. ठीक आहे. चला ही एडी आणि बीसी काय पॅरलल आहे. ओके. तर आता मी इथं परत काय करणार दोन ट्रायंगल चॉईस करणार आहे. आता दोन ट्रायंगलचा आपल्याला एरिया घ्यायचा त्या एरियाचा काय करायचा आहे रेशो घेऊया. तर पहिला ट्रायंगल आपण चॉईस करूया ट्रायंगल ABD. तर पहा ट्रायंगल ABD असा दिसतोय तुम्हाला या पद्धतीने ट्रायंगल AB अँड D. ठीक आहे. हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे. तर मला काय करायचंय ह्या बी मधून त्याच्या अपोजिट साइड म्हणजे बी ची अपोजिट साइड कोणती एडी याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर मी परपेंडिक्युलर कसं करणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ऑब्टूस अँगल ट्रायंगल मध्ये परपेंडिक्युलर हा कसा जातो ट्रायंगलच्या बाहेरून जातो. ठीक आहे. तर मी परपेंडिक्युलर ह्या पद्धतीने इथे ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार ही एडी साइड म्हणजे ह्या बी व्हर्टेक्सची अपोजिट साइड मी काय करणार एक्सटेंड करणार आहे अप टू द पॉइंट सपोज याला नाव देतो मी ई. ठीक आहे. तर मग ह्या ABD ट्रायंगलचा बेस कोणता सॉरी हाईट कोणती झाली इथे बीई आणि बेस कोणता झालाय एडी. ओके. हाईट बीई आणि बेस कोणता झाला एडी. आता सेम मी दुसरा ट्रायंगल चॉईस करतो ट्रायंगल ADC. पहा ट्रायंगल ADC पाहूया. ADC. तर पहा ADC हा ट्रायंगल सुद्धा कसा आहे ऑब्टूस अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर आता मला काय करायचं ह्या सी व्हर्टेक्स मधून
त्याच्या अपोजिट साईडवरती परपेंडिक्युलर काढायचा आहे. मग सीची अपोजिट साईड कोणती एडी, तर तो परपेंडिक्युलर कसं जाणार आहे ट्रायंगलच्या बाहेरून जाणार आहे आणि आपण काय करणार आहे ही जी अपोजिट साईड ही काय करणार आहे आपण एक्सटेंड करणार आहे. ह्या पॉइंटला नाव देतो मी इथे एफ, हा असेल परपेंडिक्युलर. मग आता ट्रायंगल एडीसी साठी हाईट कोणती असेल सीएफ आणि बेस कोणता असेल एडी. पहा इथे हाईट कोणती होती बीई आणि बेस कोणता होता एडी. इथे सुद्धा पहा हाईट सीएफ आणि बेस एडी. दोन्ही ट्रायंगलचं काय सेम आहे बेस सेम आहे. आता ही जे आपण हाईट आणि बेस ड्रॉ केलाय तो आपण आता ओरिजिनल ट्रायंगल मध्ये ड्रॉ करूया. पहा इथे इथे आपण हा जो बीई ड्रॉ केला होता तो आपण इथे ड्रॉ करूया. हे या पद्धतीने येईल. पहा इथे बी. पहा ए बी डी ट्रायंगल साठी हाईट कोणती असेल आता इथे बीई आणि बेस कोणता असेल एडी. सेम तिकडे जाऊया आपण एडीसी साठी हाईट मी ह्या पद्धतीने ड्रॉ होणार आहे. तर पहा इथे एडीसी साठी हाईट कोणती असेल सीएफ आणि बेस कोणता असेल एडी. ठीक आहे. पण आता पहा इथे आपल्याला बेस तर सेम दिसतोय दोन्ही ट्रायंगलचा एडी एडी बेस कसा आहे सेम, बट बीई अँड सीएफ आर ऑल्सो इक्वल. पहा बीई इज इक्वल टू सीएफ. बीई आणि सीएफ कसे असतील इक्वल असेल. का बरं इक्वल असेल तर एडी आणि बीसी ह्या दोन लाईन कशा आहेत पॅरलल आहे आणि दोन पॅरल लाईन मध्ये आपण काय केलेले दोन परपेंडिक्युलर ड्रॉ केले. पहा एडी आणि बीसी ह्या दोन लाईन कशा पॅरल याच्यामध्ये हा एक परपेंडिक्युलर आणि हा एक परपेंडिक्युलर. आपण याच्या आधीच पाहिलं होतं मी आता सांगितलं तुम्हाला की दोन पॅरल लाईन मध्ये जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर ते कसे असतात इक्वल असतात. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलचा बेस पण सेम आहे एडी आणि हाईट बीई आणि सीएफ हे पण कसे सेम आहे. म्हणून आपण पॉइंटला नाव दिलं ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस अँड सेम हाईट. मग आता आपल्याला काय करायचं ह्या दोन ट्रायंगलचा एरिया घ्यायचा आणि त्यांचा रेशो घ्यायचा. मग पहिला ट्रायंगल घेऊया आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. ठीक आहे ए बी डी इथे काढलेलं आहे मी साईडला. मग याचा काय असणार आहे इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बेस मल्टिप्लाय हाईट. बेस काय इथे एडी आणि हाईट कोणती आहे बीई. ठीक आहे. दुसरा ट्रायंगल आपण घेतलाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. ठीक आहे एडीसी साईडला काढलेला आहे मेन फिगर मध्ये पण आहे. तर ह्या एडीसी ट्रायंगलचा बेस कोणता आहे एडी, हाईट हाईट कोणती आहे सीएफ. म्हणजेच इथे काय पहा 1/2 मल्टिप्लाय एडी मल्टिप्लाय सीएफ. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला ह्या दोघांचं पण काय करायचं आहे रेशो घ्यायचा आहे. म्हणजेच काय पहा इथे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी इज इक्वल टू आणि इथे असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी डिवायडेड बाय ओके. आणि ह्या दोघांचा आपण रेशो घेतलाय आता इज इक्वल टू काय नाही इथे 1/2 मल्टिप्लाय एडी मल्टिप्लाय बीई अपॉन 1/2 मल्टिप्लाय एडी मल्टिप्लाय सीएफ. पहा इथे 1/2 कॅन्सल एडी एडी कॅन्सल आणि बीई आणि सीएफ सुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. का बरं सेम आहे तर हे दोन परपेंडिक्युलर दोन पॅरलल लाईन मधले म्हणून हे काय असणार आहे कॅन्सल होणार आहे. मग आता इथे काय रिमेनिंग राहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू इथे हे सगळं कॅन्सल झालं म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. मग आता हा एडीसी ते डिवाइड मध्ये तो तिकडे कसं जाईल मल्टिप्लाय मध्ये जाईल. म्हणजेच काय पाहिजे इथं एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. म्हणजेच इथं फॉर्म्युला काय तयार होतो बाळांनो A1 इज इक्वल टू A2 डॅश 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 काय असेल इथे इफ B1 इज इक्वल टू B2 अँड H1 इज इक्वल टू H2. म्हणजेच आपण काय बोलू शकतो इथे स्टेटमेंट पहा. आता इथं रेशो तर नाही मग इथे काय असणार आहे एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. पहा एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आधीच्या याच्यामध्ये होता रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल बिकॉज तिथे काय होतं A1 अपॉन A2 असं होतं. मग आता इथे काय म्हणणार आपण एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट इज इक्वल टू. पहा एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट आर इक्वल. म्हणजेच काय सांगायचं मला जर असे दोन ट्रायंगल की ज्यांचा बेस आणि हाईट कसं असेल इक्वल असेल तर त्यांचा एरिया सुद्धा कसा असेल इक्वल असेल. ठीक आहे. तर हे झालं आपल्या रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगलच्या 4 केसेस. आय होप हे तुम्हाला समजले असतील. आपण याच्या पुढची जी एक्सरसाइज आहे 1.1 ही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.